अजित पवारांच्या शिवाय पक्ष चालवायची जबाबदारी खांद्यावर आलेल्या सुनेत्रा पवार यांनी वर्धापन दिनी जाता जाता एक इशारा दिला। ऐकणाऱ्याला वाटेल हा इशारा स्वकीयांसाठी आहे, मात्र तो तितकाच परकीयांसाठी सुद्धा आहे असंच दिसतंय। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। मुद्दा हाच की सुनेत्रा पवारांनी दिलेला इशारा कुणाकुणाला लागू होतोय। सुनेत्रा पवार यांनी आपल्या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये एक महत्त्वाचं वाक्य वापरलं। त्या म्हणाल्या, पक्षहिताला त्या सर्वोच्च प्राधान्य देणार आहेत आणि अनावश्यक हस्तक्षेप जर कोणी केला तर त्या कारवाई सुद्धा करणार आहेत। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनात बोललेल्या हे वक्तव्य आपण एकदा ऐकणार आहोत। प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे। योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची खात्री मी आपल्या सर्वांना देते। मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन। कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल। राष्ट्रवादी ही आता सत्तेतली एक खेळाडू आहे। त्यांच्या समोर समांतर व्यवस्थेमध्ये महायुतीमध्ये शिवसेना आहे आणि या दोघांच्याही वरचढ आहे भाजपा। पण या सगळ्यापेक्षा राष्ट्रवादीच्या अंतर्गत जे सुरू आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। राष्ट्रवादीच्या अंतर्गत असलेले हस्तक्षेप करणारे घटक कुठले ते आता आपल्याला पटकन पाहायचं आहे। राष्ट्रवादीमध्ये हस्तक्षेपाच्या निमित्तानं चर्चा सुरू केली तर लक्षात असं येतं की अनेक ज्येष्ठ मंडळी ही सुनेत्रा पवारांच्या निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू पाहतात। भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून नेतृत्वाला आव्हान दिलंय। तटकरे आणि पटेल यांच्याकडून आपलं वर्चस्व टिकवण्याचे डावपेच टाकले जात आहेत। याच्याच जोडीला मंत्रिपद गेल्यानं धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचंही एक स्वतंत्र दबाव तंत्र सुरू आहे। अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीवर नियंत्रणाच्या हालचाली पार्थकडूनही सुरू झाल्याची खुलेआम दिसणारी घडामोड कोणीही नाकारू शकत नाही। सुनेत्रा पवार असं म्हटले, याचा अर्थ निर्णय प्रक्रियेत सुद्धा परस्पर काही नेते हस्तक्षेप करत असतील। आणि मला असं वाटतं की तो जो इशारा आहे तो जे कोणी नेते आहेत, आता जे ज्येष्ठ कोणी नेते आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि त्या सगळ्यांसाठी सुनेत्रा पवारांचा हा इशारा आहे। याचा दुसरा अर्थ असा आहे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हेच पक्षाचे खरे नेते आहेत, निर्णय तेच घेणार आहेत। इतर कोणत्याही कितीही ज्येष्ठ असला तरी त्या नेत्यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू नये असा त्याचा थेट अर्थ आहे। राष्ट्रवादीला जसं अंतर्गत आव्हान आहे तसं बाह्य आव्हान सुद्धा आहे। सध्याच्या घडीला राष्ट्रवादी सत्तेत आहे। राष्ट्रवादी सत्तेत भाजपा सोबत आहे। वैचारिक दृष्ट्या 360 अंशांनी वेगळे असलेल्या पक्षाबरोबर सुनेत्रा पवार यांनी युती केली आहे। सुनेत्रा पवार यांनी ज्या पक्षाबरोबर युती केली आहे तो भारतीय जनता पक्ष सहसा आपल्या सहयोगी पक्षांना फार काळ आपल्यावर वर्चस्व गाजवू देत नाही। शिवसेनेला सुद्धा मर्यादित अवस्थेमध्येच हालचाल करू दिली जाते आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीची सुद्धा कहाणी आहे। आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रवादी नियंत्रित केली जातीये का हा प्रश्न उपस्थित राहतो। आता येणारा आपल्या समोरचा तपशील थोडासा बारकाईनंच पाहायला हवा। राष्ट्रवादी भाजपाकडून नियंत्रित होण्यामागची कारणं कुठली, तर उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत भाजपाची भूमिका वेगळी होती। अर्थ खातं न मिळाल्यानं झालेली नाराजी सुद्धा आता लपून राहिलेली नाही। निवडणुकीतल्या जागा वाटपाच्या बाबतच्या कुरबुरी सुद्धा समोर आलेल्या आहेत। भ्रष्टाचाराच्या आरोपात राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांचा बळी का जातो हा प्रश्नही विचारला जातोय। अशोक खरात प्रकरणामध्ये सर्वपक्षीय जण दिसले, पण कारवाई मात्र चाकणकर यांच्यावरच झाली, ही राष्ट्रवादीच्या अंतर्गत खदखद आहे।
अजित पवारांच्या नंतर त्या पक्षाला एका नियंत्रणाची गरज आहे आणि कदाचित भारतीय जनता पक्ष हस्तक्षेप करत असेल. सुनेत्रा पवारांचं सरळ सरळ वाक्य अन्य कोणाला नाहीये, पक्षातल्या माणसाला नाहीये, ते दोनच लोकांना असू शकतं. एक रोहित राजेंद्र पवार यांना आणि दुसरं भारतीय जनता पक्ष, की मी तुमचा अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही. भारतीय जनता पार्टी आता आपल्या पदराखाली आलेल्या, पंखाखाली आलेल्या पक्षाला जेवढं लक्ष द्यायला हवं तेवढं लक्ष देते आहेच आहे आणि कदाचित हेच लक्ष सुनेत्रा पवारांना नको वाटत असेल. स्वतंत्र निर्णय प्रक्रियेच्या साठी सुनेत्रा पवारांना आपला पक्ष आपल्या पद्धतीनं चालवायचा आहे, तो भाजपाच्या पद्धतीनं त्यांना चालवायचा नाहीये, हे या वाक्यातूनच स्पष्ट होतं. तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.